विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भागाकार हा टॉपिक पाहणार आहोत. चला, काय पाहणार आहोत? भागाकार. आता भागाकारामध्ये पाढे येणं अतिशय महत्वाचं आहे. काय? पाढे. चला, आता भागाकार म्हणजे काय? ही एक वस्तू आहे. या वस्तूचे 4 भाग करायचे म्हणजे हा एक भाग. किती भाग केले? 4 भाग. म्हणजे हा एक भाग. या पद्धतीने आपण भाग करणे म्हणजे भागाकार होय. आता आपण भागाकाराचे सोपे सोपे उदाहरण घेऊ. आधी हे किती आहेत? 33. किती आहेत? 33. 33 ला 3 ने भागल्यावर उत्तर किती येते ते आपल्याला काढायचं आहे. मग काय करायचं? पहिले 33 लिहायचे आणि भागाकारात 3. आता भाग कसा द्यायचा? हे पहिली संख्या कोणती आहे? 3. आपल्याला भाग कोणत्या संख्येने द्यायचं? 3 न. मग 3 चा पाढा म्हणायचा. त्या पाढ्यात 3 येईपर्यंत 3 1 3. याची काय करायची आपल्याला? वजाबाकी. 3 मधून 3 गेले 0. आता हे 3 आपण काय करायचे? खाली घ्यायचे. आता या 3 ला काय करायचं? भागायचं. 3 1 3. याची करायची वजाबाकी. किती येते? उत्तर 11. इथं 11 लिहून घ्यायचे. 33 भागीला 3 बरोबर 11. आलं का लक्षात? आपण या नंतरचं अजून उदाहरण घेऊ. सहासष्ट ला 2 ने भागायचं. काय करायचं आपल्याला? 66 ला 2 ने भागायचं. आता 2 चा पाढा म्हणायचा. त्या पाढ्यात किती आले पाहिजे? 6. बे 1 बे, बे 2 4, बे 3 6, बे 3 6. आता याची काय करायची? वजाबाकी. 6 मधून 6 गेले 0. आता हे 6 आपण खाली घ्यायचे. आता 2 चा पाढा परत हे 6 येईपर्यंत म्हणा. बे 3 6. 6 मधून 6 गेले 0 आणि हा 0. हे आपलं उत्तर. आलं लक्षात? यानंतर घ्या. चौऱ्याण्णव. काय? 94 ला 3 ने भागायचं. आता 3 चा पाढा त्या पाढ्यात 9 येईपर्यंत म्हणा. 3 3 9. 3 3 9. 9 मधून 9 गेले 0. हे घ्यायचे 4. आता हे 3 आहे आणि हे 4 आहे. आता काय करायचं? 3 चा पाढा म्हणायचा. त्या पाढ्यात 4 येईपर्यंत. 3 1 3 3 2 6. 4 येते का? नाही. मग 4 पेक्षा लहान संख्या किती आहे? 3. मग 3 त्या पाढ्यात आहेत. मग काय करायचं? 3 1 3. आता याची काय करायची? वजाबाकी. 4 मधून 3 गेले 1 राहिला आणि हे 0. आता इथं आपलं उत्तर काय आलं? 31. आणि हे 1 उरला त्याला काय म्हणायचं? बाकी. काय म्हणायचं? बाकी. आलं लक्षात? चला नंतरचं उदाहरण घेऊ. पंच्याण्णव ला 2 ने भागायचं. काय करायचं? 95 ला 2 ने भागायचं. आता 2 चा पाढा म्हणायचा. त्या पाढ्यात 9 येईपर्यंत. आता 2 च्या पाढ्यात 9 नाही. मग 9 पेक्षा लहान संख्या कोणती आहे? 8. मग ही 8 हे 2 च्या पाढ्यामध्ये आहे. बे चौक 8. बे चौक 8. आता याची करायची वजाबाकी. 9 मधून 8 गेले 1 राहिला. आता हे 5 खाली घ्यायचे. आलं लक्षात?
आता काय करायचं, 2चा पाडा म्हणायचा, त्या पाड्यात 15 येईपर्यंत. पण ही 15 ही विषम संख्या आहे, 2 भाग जात नाही, म्हणून काय करायचं, 15 पेक्षा लहान संख्या कोणती आहे, 14. मग 14 येईपर्यंत पाडा म्हणा, बे साती 14, बे साती 14. याची काय करायची, वजाबाकी. 5 मधून 4 गेले, 1 राहिला, 1 मधून 1 गेला, 0 राहिले, उत्तर आलं 47 आणि बाकी उरली 1. आलं लक्षात. आता याप्रमाणे तुम्हाला सरावासाठी काही उदाहरणं देतो, ते लिहून घ्या. सरावासाठी 95 ला 3 ने भागा, 95 भागिले 3, 68 भागिला 2. लिहून घ्या. हे तुम्हाला सरावासाठी उदाहरण आहेत, लिहून घ्या. 95 भागिला 3, 68 भागिला 2, 83 भागिला 2, 93 भागिला 8, 66 भागिला 6, 98 भागिला 2, 84 भागिला 4, 85 भागिला 8, 17 भागिला 2 आणि 48 भागिला 7. या लवकरात लवकर लिहून घ्या. आता अजून घ्या. नेक्स्ट उदाहरण. 2 आणि 2 न भागायचं आहे. 773 ला 2 न भागायचं. काय करायचं, 773 ला 2 न भागायचं. आता 2चा पाडा म्हणायचा, त्या पाड्यात 7 येईपर्यंत. पण 7 हे 2च्या पाड्यामध्ये नाहीत. 7 हे 2च्या पाड्यामध्ये नाहीत. मग 7 पेक्षा लहान संख्या कोणती आहे, 6. मग 6 येईपर्यंत 2चा पाडा म्हणा, बे त्रिक 6. याची करायची वजाबाकी. 7 मधून 6 गेले, 1 राहिला. आता काय करायचं, आपल्याला हे 7 खाली घ्यायचे. आता 2चा पाडा इथं म्हणायचा 17 येईपर्यंत. पण 17 सुद्धा या 2च्या पाड्यामध्ये नाहीत. मग 17 पेक्षा लहान संख्या कोणती आहे, 16. 2चा पाडा 16 येईपर्यंत म्हणा, बे 8 16. याची करायची वजाबाकी. 7 मधून 6 गेले, 1 राहिला. 1 मधून 1 गेला, 0. आता हे 3 खाली घ्यायचे. इथे किती झाले, 13. किती झाले, 13. 13 हे 2च्या पाड्यात नाहीत. मग 2च्या पाड्यात 13 नसल्यामुळं 13 पेक्षा लहान कोणती संख्या आहे, 12. मग बेचा पाडा, 2चा पाडा 12 येईपर्यंत म्हणा, बे सकम 12. याची करायची वजाबाकी. 3 मधून 2 गेले, 1 राहिला. हे 1 मधून 1 गेला, 0. हे 0. आता 773 ला 2 ने भागल्यास उत्तर किती येते, 386. आणि बाकी किती उरते, 1. चला, आलं लक्षात.
याप्रमाणे तुम्हाला अजून सरावासाठी उदाहरण देतो, घ्या. आता 300 314 भागीला 2, 457 भागीला 3, 395 भागीला 7, 495 भागीला 3, 579 भागीला 4, 739 भागीला 2, 843 भागीला 3, 954 भागीला 2 आणि 865 भागीला 2 आणि 844 भागीला 9. हे तुम्हाला सरावासाठी उदाहरण आहे. आता एक गणित घ्या. अशा गणितामध्ये तुम्ही कन्फ्यूज होता. हे गणित कसं सोडवायचं ते सांगतो तुम्हाला. आता पहिले आपल्याला कितीने भागायचं आहे? 10 न. पहिल्या वेळेस काय करायचं? या पहिल्या संख्येला भाग जात नाही म्हणून पहिले 2 संख्या घ्यायची. 10 एक 10. याची काय करायची? वजाबाकी. शून्यातून शून्य गेले 0, 1 मधून 1 गेला 0. आता काय करायचं? आपण 10 ना भागतो, त्याच्यामुळं काही मुलं चुकतात, डायरेक्ट वरून खाली 10 घेतात. पण अशा पद्धतीने घ्यायचं नाही. पहिले एक एक अंक घ्यायचा. 1 मग 10 हे 10च्या पाड्यात 1 नाही, मग भाग शून्याचा द्यायचा. 10 0 0. मग याची वजाबाकी करायची आणि नंतर मग हा 0 खाली घ्यायचा. आलं का लक्षात? काय करायचं? नंतर हा 0 खाली घ्यायचा. 10 एक 10. आलं का लक्षात? 0 0 0 0. मग आता हे 1 खाली घ्या. 10 0 0 1 0 0 0 0. आता हे 0 खाली घ्यायचा आणि 10 एक 10. आलं का लक्षात? याची वजाबाकी 0 0 0 येते. आता उत्तर किती आलं? 10,101. आलं लक्षात? चला, आज आपण भागाकार पाहिला. काय भागाकार पाहिला? या उद्याच्या भागामध्ये आपण भागाकाराचे उर्वरित उदाहरण आहेत ते पाहू. चला, धन्यवाद. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.